नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त खास आहे, कारण आज मी तुम्हाला माझ्या CB200Xचा तब्बल 40,000 किलोमीटरचा आणि 3 वर्षाचा प्रामाणिक अनुभव सांगणार आहे। ही काय फर्स्ट इम्प्रेशन किंवा 2-3 हजार किलोमीटर रिव्ह्यू व्हिडिओ नाही आहे। तर मी ही जी गाडी आहे मागच्या 3 वर्षापासून वापरते आहे। मी शहरात चालवली आहे, मी गावात चालवली ह्या गाडीला, त्यानंतर घाटात, ऑफ रोड पॅचेस, उन्हाळ्यात, पावसाळ्यात प्रत्येक परिस्थितीमध्ये मी ह्या गाडीला चालवलेलं आहे। म्हणून जर तुम्ही CB200 नवीन किंवा सेकंड हँड घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही चांगल्याच गोष्टी नाही तर मला जे जे त्रास झाले त्याबद्दलही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगणार आहे। तर मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आपण सुरू करूया आजचा हा आपला रिव्ह्यू व्हिडिओ। तर सुरुवात मी करते सगळ्यात पहिले माझ्या गाडीची ओळख करून देते मी तुम्हाला। ही जी CB200X आहे ही मी त्यावेळेला 1,65,000 रुपयांना ऑन रोड किमतीत घेतलेली। आणि ही जी गाडी आहे ॲक्च्युली हिचा जो लुक आहे तो आहे ॲडव्हेंचर लुक, आणि त्यावेळेमध्ये ॲडव्हेंचर लुकमध्ये खूप कमी ऑप्शन होते आणि त्यातल्यात मला ही बेस्ट वाटली। आता ॲक्च्युली मी जेव्हा 3 वर्ष झालीत आणि 40,000 किलोमीटर मी ह्या गाडीला चालवल्यानंतर मला अजिबात पश्चाताप होत नाही आहे माझ्या ह्या डिसिजनवर। मी ज्याला हे गाडीला घेतल्याच्या डिसिजनवर मला अजिबात पछतावा होत नाही आहे। त्याचसोबत सांगायला गेलं तर ह्या गाडीमध्ये कौतुक करण्यासारखे खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण काही अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आत्ताही होंडाने काही चेंजेस करणं गरजेचं आहे। सर्वात आधी बोलायचं झालं तर मी गाडीच्या लुक्सबद्दल बोलणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे की माझी ही जी गाडी तुम्हाला दिसते ही इतकी मस्त वाटते। मी जेव्हाही गाडीला बाहेर घेऊन जाते आणि पार्किंगमध्ये लावते तर लोक एकदा तरी गाडीकडे वळून बघतात। त्याचसोबत मी गाडीमध्ये क्रॅश गार्ड लावलं आहे, टॉप ट्रॅक लावला आहे, आणि अजून सॅडल स्टे आहे, ॲक्झिलरी लाईट्स आहेत, वायझर तुम्हाला दिसत असेल माझं किती वेगळं आहे। तर ह्या जेव्हा मी गोष्टी एक्स्ट्रा ॲड केल्या त्या बाईकमध्ये तर ही बाईक आरामात 4 ते 5 लाखांची जी ॲडव्हेंचर बाईक असते ना तिच्यासारखी वाटते। आणि मग त्याच्यामुळे लोक मला त्याचं व्ह्यू म्हणजे गाडीची साईज तुम्हाला दिसते तर लोक मला नेहमी विचारतात की दीदी तुझी ही जी गाडी आहे ही BMW GS 310 सारखी कशी दिसते, ही कोणती ॲडव्हेंचर बाईक आहे का? आणि हे सगळे प्रश्न ऐकले की मला खरंच खूप छान वाटतं। दुसरी आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे होंडाची रिलायबिलिटी। ही बाईक जी आहे मी मागच्या 40,000 किलोमीटरमध्ये जितकी चालवली त्याच्यामध्ये आजपर्यंत मला बाईकने धोका दिलेला नाही आहे। एकदा गाडी मध्येच रस्त्यात बंद पडलेली आणि त्यावेळेस ह्या गाडीचं काहीच फॉल्ट नव्हता, त्यामध्ये पूर्णपणे जी चुकी होती ती माझी होती, कारण मी गाडीचा जो फ्युएल पंप होता तो मी वेळेवर बदलला नाही आणि त्याच्यामुळे गाडी मध्येच बंद पडली। तर तुम्ही जर ही गाडी जी आहे ती वेळेवर जर तुम्ही तिची सर्व्हिसिंग केली तर तुम्हाला ही गाडी कधीच धोका देणार नाही। तर माझा नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे गाडीचे पार्ट्स किती इझिली उपलब्ध होतात ह्याबद्दल। तर टुरिंगसाठी ही गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते की तुम्ही कुठेही फिरायला गेलात तर होंडाचे जे पार्ट्स आहेत ते शहरात असो किंवा छोट्या गावांमध्ये असो ते एकदम इझिली अवेलेबल होऊन जातात। आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल गाडीचे फिल्टर्स असो किंवा गाडीचे ब्रेक पॅड्स असो, कोणताही छोटा पार्ट जो आहे तो कुठेही तुम्हाला इझिली अवेलेबल होतो, त्यामुळे टुरिंग करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नसतं ह्या गाडीमध्ये। तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला कमी मेंटेनन्स खर्च। मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये होंडाने आजपर्यंत कधीच निराश केलेलं नाही आहे। शक्यतो मी माझ्या ज्या सर्व्हिसिंग्स असतात गाडीच्या त्या घरच्या घरीच करते, स्वतःच करते मी। पण तुम्ही तुमच्या गाडीची जी सर्व्हिस आहे ती तुम्ही जाऊन सर्व्हिस सेंटरमध्ये जरीही केली तरी साधारण 4 ते 5 हजाराच्या आतच तुम्हाला त्याचा जो खर्च आहे तो येतो आणि लाँग टर्मसाठी ही गोष्ट खूप पैसे वाचवते। त्यानंतर या गाडीचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे ह्या गाडीची रायडिंग पोझिशन। आता हा जो हँडल बार आहे तो इतका अपराईट पोझिशनमध्ये छान असा कम्फर्टेबल आहे की मी जेव्हाही या गाडीवर बसते आणि गाडी चालवते तर माझ्या पाठीवर किंवा मनगटावर कोणत्याच प्रकारचा ताण पडत नाही। आणि मी खूप अशा दिवसभर लाँग राईड्स केलेल्या आहेत आणि दिवसभर गाडी चालवल्यानंतरही आजपर्यंत मला कधी थकवा जाणवला नाही आहे। तर कम्फर्टेबल रायडिंग पोझिशननंतर मी तुम्हाला सांगेल तर ह्या गाडीचा जो फ्रंट सस्पेन्शन आहे हा मला खूप जास्त आवडतो, कारण जेव्हाही मी कुठेही फिरायला गेली आणि तेव्हा खड्डे असो, स्पीड ब्रेकर असो, घाट रस्ते असो, तिथे मला या गाडीने खूप जास्त कॉन्फिडन्स दिला आहे। आणि जर तुम्ही सोलो राईडला जात असाल तर ह्या गाडीचं जो फ्रंट सस्पेन्शन आहे तो तुम्हाला इतका कम्फर्टेबल वाटतो, तुम्हाला ह्यावर खूप जास्त मजा येईल। तर या गाडीच्या रिव्ह्यूमधील सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे ह्या गाडीचं मायलेज। तर ही गाडी जी आहे आतापर्यंत 40,000 किलोमीटर चालल्यानंतरही ही गाडी मला 43 ते 45 किलोमीटर पर लिटर इतकं मायलेज देते। आणि तुम्ही आजकालच्या ज्या किमती बघताय पेट्रोलच्या तर त्या किमतींमध्ये ही गाडी बेस्ट पडते।
तर इतक्या सगळ्या पॉईंट्स नंतर आपण नेक्स्ट जाणून घेऊयात गाडीच्या इंजिन स्मूथनेसच्या बाबतीत. तर ही जी गाडी आहे ही 90 ते 95 किलोमीटर आरपर्यंत ह्या गाडीचं इंजिन खूप जास्त स्मूथ वाटतं. आणि जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा हँडलबार असो, फूड पेजेस असो किंवा सीट असतो ह्याच्यावर कोणत्याच प्रकारचं व्हायब्रेशन जाणवत नाही. यातून तुम्ही होंडाची जी इंजिन आहे ते काय क्वालिटीचं असेल हे तुम्ही समजू शकता. नेक्स्ट पॉईंट म्हणजे न्यू रायडर्ससाठी पहिली बाईक म्हणून CB200X हा बेस्ट ऑप्शन आहे. ही गाडी हलकी आहे, ट्रॅफिकमध्ये इझिली हँडल होते. ह्यानंतर सांगायचं तर ह्या गाडीचं लाँग राईडसाठी माझा अनुभव कसा होता, तर ही जी गाडी आहे मी अनेकदा ह्या गाडीवर लाँग राईड्स केलेल्या आहेत. दिवसभर मी शेकडो किलोमीटर्स चालवली ही गाडी, पण त्यानंतरही मला कधी फारसा थकवा जाणवलेला नाही. आणि माझ्यासारखे ज्याला टुरिंग आवडते, ज्या रायडरला, त्यांच्यासाठी ही गाडी खूप फायदेशीर आहे. तर मी इतकं सगळं गाडीचं कौतुक केलं, पण त्यासोबत मला काही गोष्टी तुम्हाला अशा सांगायच्या ज्या मला अजिबात आवडलेल्या नाही आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यामध्ये ही जे बाईकचं स्टॉक सीट जे येतं त्याबद्दल. तर हे जे सीट आहे ते इतकं जास्त स्टिफ असतं की लाँग राईडमध्ये तुम्हाला ह्याचा त्रास होऊ शकतो. सुदैवाने आफ्टर मार्केटमध्ये कुशनिंग तुम्हाला ह्याचं करून भेटेल, तर त्याच्यामुळे तुम्ही जाऊन बदल करू शकता. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो ह्या गाडीचा सगळ्यात जास्त मायनस पॉईंट आहे, जो आहे रिअर सस्पेन्शन. आता सोलो राईड्सला तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तर ठीक आहे, पण जर तुम्ही कोणाला पिलियन घेतलं आणि खराब रस्ता आला तर त्यावेळेस तुम्हाला खड्डे खूप जास्त जाणवतात. तर तिसरी गोष्ट अशी आहे ह्या गाडीमध्ये, ती म्हणजे गाडीची स्टॉक हेडलाईट जी आहे ती. तर ह्या गाडीची जी स्टॉक हेडलाईट आहे, प्रामाणिकपणे सांगायचं तर हिचा रात्री कोणत्याच प्रकारे उपयोग होत नाही. तर त्याच्यासाठी मी ॲक्झिलरी लाईट्स लावल्यात आणि मी तर तुम्हाला हेच सांगेल की तुम्हीही तेच लावा, त्यानेच तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. तर नेक्स्ट मी तुम्हाला सांगेल, गाडी ही मला थोडी अंडरपॉवर वाटते. सिटीमध्ये फिरण्यासाठी एकदम छान आहे, बट जेव्हा तुम्ही बाहेर लाँग राईडसाठी गेलात, तुमच्यावर पिलियन असेल, सामान असेल आणि तुम्ही घाटाचा रस्ता पार करत असाल, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या गाडी थोडी अंडरपॉवर फील होईल. जेव्हाही मी गाडी बाहेर कुठे घेऊन जाते आणि एवढं सगळं सामान माझ्यासोबत असतं आणि कोणी पिलियन माझ्यासोबत असेल, तर कधी ओव्हरटेक करताना मला 2-1 वेळा विचार करावा लागतो. तर नेक्स्ट तुम्हाला सांगायचं तर चेन स्प्रॉकेटबद्दल मी तुम्हाला सांगेल, जी गोष्ट मला अजिबात आवडत नाही. प्रत्येक 6 ते 8 हजार किलोमीटरमध्ये आपल्याला एकदा तरी चेन स्प्रॉकेट बदलावं लागतं. पण मी योग्य तर मेंटेनन्स केल्यानंतर पण मी हे फील केलं आहे की चेन स्प्रॉकेट हे आहे ते वेळेच्या आधीच खराब होतं किंवा मला त्याचं आयुष्य कमी वाटतं. गाडीच्या हायवे परफॉर्मन्सबद्दल बोलायचं गेलं तर ही जी गाडी आहे ही 90 ते 95 किलोमीटर आरच्या स्पीडला खूप कम्फर्टेबल आहे. हिचं इंजिन खूप स्मूथ आहे. पण जर तुम्ही 105 ते 120 इतक्या स्पीडला जर गाडी चालवत असाल तर गाडीचं जे इंजिन आहे त्याच्यावर खूप जास्त ताण पडतो आणि तुम्हाला तेव्हा असं जाणवतं, म्हणजे मला तरी स्पेसिफिकली जाणवलं आहे की ही गाडी जी आहे ती हाय स्पीड टुरिंगसाठी बनलेली नाही आहे. तर सगळ्यात शेवटचा पॉईंट म्हणजे मला जे जाणवतं की ह्या गाडीला एक 6वा गेअर असता तर फारच मजा आली असती. नॉर्मली शहरांमध्ये वगैरे चालवताना ठीक आहे, पण जर हायवेवर 6व्या गेअरवर ही गाडी पळाली असती तर खूपच जास्त मजा आली असती. तर माझं पर्सनल ओपिनियन सांगायचं तर जर कुणी मला विचारलं की 40,000 किलोमीटरनंतर तुम्ही ही बाईक विकणार का, तर माझं उत्तर त्याला नाही असेल. कारण ह्या गाडीने मला आत्तापर्यंत कधीच धोका दिलेला नाही आहे. वेळेवर सर्व्हिसिंग करा, पेट्रोल भरा आणि एकदम फ्रीली फिरा. ही गाडी जी आहे तिने मला भरपूर साऱ्या आठवणी दिलेल्या आहेत. पहिली पावसातली राईड, पहिल्या लाँग राईड्स, त्याचसोबत मी माझ्या यूट्यूबसाठी असंख्य अशा व्हिडिओज ह्याच्यासोबत शूट केलेल्या आहेत गाडीसोबत. तर ह्या सगळ्यांमुळे मला ही गाडी फक्त माझ्यासाठी मशीन अशी नाही आहे, तर ही गाडी माझी आत्तापर्यंतची साथीदार आहे. जर तुमचं बजेट 2 लाखांच्या आसपास असेल तर आणि त्याचसोबत तुम्हाला जर कमी मेंटेनन्सवाली हाय मायलेज आणि अशी गाडी हवी असेल ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, त्याचसोबत तुमच्या गाडीला ॲडव्हेंचर लुकही तुम्हाला पाहिजे असेल, तर CB200 हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आणि जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला हाय स्पीड टुरिंग करायचं असेल, हेवी लगेजेस घेऊन टुरिंग करायचं आहे, तर तुम्ही 250cc किंवा 400cc बाईक्समध्येही जाऊ शकतात. ही जी गाडी आहे हिला मी 10 पैकी 8.5 इतके गुण देईल, काय म्हणतो आपण, रेटिंग देईल. आणि बाकी जे 1.5 रेट मी कमी केलेला आहे तो ह्यासाठी, कारण हिचं जे रिअर सस्पेन्शन आहे, हिची स्टॉक लाईट आहे, ह्या सगळ्यांसाठी. जर तुम्हाला हा रिव्ह्यू व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुमचे काही CB200Xला घेऊन प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि माझं 40,000 किलोमीटरचा जो अनुभव आहे त्यावरून मी ह्या प्रश्नांची सगळी प्रामाणिकपणे उत्तरं देईनच. आणि अशाच प्रकारच्या विविध रिव्ह्यू व्हिडिओजसाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.